बोल सांग मा चालू झालं. सॉरी इकडे मी तिकडे घेऊन जाण्यासाठी त्याच्यामध्ये ते सिलेबस आहे, फक्त सांभाळून ठेवा ते. गुड आफ्टरनून सर. सर गुड आफ्टरनून सर. जॉईन व्हायचे बाकी आहे सर, आणखी येतो 2 वाजता. चालेल चालेल. हा 2 वाजता करतो म्हणजे सर.
ईशा बोलणार आहे. हा ईशा. आणि सायली ती बी बोलणार आहे ना. तिचा हे नाही आलं बरं का पण हो. तिने मला सांगितलं की तिने लिहून त्या निघा मानला दिलंय का. तुम्ही कंबाईन बॅनर वगैरे बनवलाय की नाही. सर गुड आफ्टरनून मस्के सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मस्के सर नमस्कार. नमस्कार. 21 झाले. नमस्ते. अपेक्षा पाटील आली का. अपेक्षा प्रास्ताविक ती करणार होती का. सूत्रसंचलन सर. हा प्रस्ताविक खान मॅडम करणार आहे. सर फक्त मी सुरू करून देतो. काही मुलांच्या क्युरी येत आहेत. हो तर परीक्षेचं ते क्युरीच चालेल चालेल. हा तसे मॅडम आहेत. मॅडम हँड ओव्हर करणार आहेत. हो हो. मस्के सर सॉरी फॉर वर का. नाही सर. हो द्या काय प्रॉब्लेम नाही सर. नाही ते कसं ऑनलाईन पेपर आहे आमचा त्याच्यामुळे काही मुलांच्या क्युरी येत आहेत. पण सर आहेत शेवटपर्यंत. हो सर. हो सर काय हरकत नाही सर. अपेक्षा. हो सर. हा अपेक्षा. हा खान मॅडम तुला सांगतील तेव्हा मग सूत्रसंचलन सुरू कर. हो. अपेक्षा तुझा चेहरा दाखव ना. तू दिसत नाही कुठे. हा गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. ठीक आहात ना सगळे. सर. कोण कोण. हा विकेश इकडे दिसतोय. येस सर. किती झाले. 30 झाले. सर 32 झाले. अच्छा इकडे माझ्या समोर 31 दिसत आहेत. 31 तर सर 33 झाले. तुमच्याकडे लवकर येतात मला वाटतं एंट्री. आता माझ्याकडे 32 33 झाले आता बरोबर. ते होस्ट आहेत सर. ते ऍडमिट करून घेतात ना. झालं सर. तुम्हाला पाठवू. सर करूया सुरू की थांबूयात आणखीन. एक 2-3 मिनिटं थांबा ना. अजून वेळ आहे. मला वाटतं आत्ता 2 वाजले ना. 2 वाजून 2 मिनिटं झाली. हो 2 मिनिटं झाले. हा 1-2-3 मिनिटं थांबूया. मग तोपर्यंत ती प्रास्ताविक वगैरे जी काय तुमचं आहे ते सुरू करूया. हा 2:05 बरोबर सुरू करूया. चालेल मग. ओके.
ह्याच्यावर गाईडलाईन मिळेल ना वेबसाईटला. चला आता नंबर वाढायला लागला. 37 झाले. 39 झाले सर. चालेल. 40 आता झाले 40 झाले की आपण झाले ना, मग सुरू करूया आता आपण, कारण इथे सुद्धा हो झालेत सर. हो हो चालेल, सुरू करा. कारण प्रास्ताविक वगैरे होईपर्यंत आणखी 8-10 येतील. हो सर. अपेक्षा करतात. हो मॅडम. हो हो बोल बेटा. माती आणि माता फरक आहे विलांटीचा. माती आणि माता फरक आहे विलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी खुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या विशेष अशा सोहळ्यास उपस्थितांचं मी स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. या दिवसानिमित्ताने दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येतो. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JB अडसुडे सर आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सतीश मस्के सर हे मराठी विभाग प्रमुख कर्मवीर आमा पाटील वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आहेत. तरी मी सरांचे शुभ मनाने स्वागत करते. विद्यार्थी विकास कक्ष अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दिलीप खोंगडे सर व प्राध्यापिका खान मॅडम यांचेही मी शब्द सुमनांनी स्वागत करते व तसेच इतर मान्यवरांचेही स्वागत करते. तरी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर खान मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडावी. धन्यवाद अपेक्षा. आज आपल्या महाविद्यालयामध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील प्रभावी व्यक्तिमत्व APJ यांचा आज जन्मदिवस आणि या दिवसानिमित्त वाचन दिवस हा दिन साजरा करण्यात येतो. वाचनाचं आपल्या आयुष्यातील महत्व अत्यंत मोठं आहे, कारण वाचनामुळे ज्ञानार्जन होते. काहीशा कवितेच्या ओळी आहेत की ग्रंथ शिकविते माणुसकी, ग्रंथ शिकविते माणुसकी आणि ग्रंथ शिकविते शांती. ग्रंथ शिकविते माणुसकी आणि ग्रंथ शिकविते शांती. ग्रंथाच्या तेजामधूनच जन्मास येते क्रांती. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये वाचनाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु आताच्या या डिजिटल युगामध्ये जर आपण पाहिलं तर मनोरंजनाची खूप साधनं उपलब्ध झाली आहेत आणि या मनोरंजनाच्या विळख्यामध्येच आपण सर्वजण अडकलेलो आहोत आणि त्यातूनच वाचनाची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली की काय असा एक प्रश्न निर्माण होतोय. आणि हीच संस्कृती जर टिकून राहिली तरच आपल्या समाजाचा विकास होणार हे निश्चित आहे. शिदोरी आहे आणि त्याच महत्व आज महाविद्यालयामध्ये या दिनाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असणारे सतीश मस्के सतीने मनपूर्वक स्वागत करते. आपल्या महाविद्यालयात
मॅडम ऐकायला येत नाही. खान मॅडम आवाज येत नाहीये. सर त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, लिव झाल्यात. ओके ओके. हा मग त्यांच्या पुढे सुरू करूया. मग ती अपेक्षा पुढचं सांग काय करायचं. धन्यवाद मॅडम. नंतर आपल्या महाविद्यालयातील DYPSW थर्ड ची विद्यार्थिनी श्वेता भगवान गायकवाड हिने आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी तिला नम्र विनंती करते. श्वेता भगवान गायकवाड. ईशा ईशा ईशा. हा ईशा. ती दिसत नाही रे कुठे. आहे ना? सर आता जॉईन झाले ना. हा ईशा. हॅलो. हा ईशा बोल. आवाज येतोय सर? हो येतोय. ओके सर. पण तुझा चेहरा ईशा तुझा चेहरा दिसत नाही. ओके सर, मी स्क्रीन ऑन करते. ओके ओके. हा बस बोल आता. प्लीज आवाज पूर्ण बंद करू. सर्वप्रथम आज दिनांक 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन. तसेच आज सर्वांना नमस्कार. व मी पुस्तक वाचनामुळे माझ्या आयुष्यात झालेले बदल यावर आज माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बालपणापासूनच पुस्तक हे आपले सर्वोपरी उत्तम साथी आहे असे मी जाणले आहे. साथी मित्राच्या रूपात किंवा एक मार्गदर्शकाच्या रूपात. आता मी एका उत्कृष्ट तत्वज्ञानी, अभ्यासक किंवा उच्च ज्ञानी व्यक्तीप्रमाणे खूप जास्त वाचली नाही आणि तेवढी ज्ञानी सुद्धा झाली नाही. परंतु मी आतापर्यंतचे केलेले वाचनावरून आज माझा अनुभव तुमच्यासोबत वाटत आहे. प्रत्येक घटनेच्या दोन पैलू असतात. तसेच घडलेली घटना वर्णन करण्यासाठी पद्धती देखील अनेक प्रकारची असतात. याचा बोध मला पुस्तक वाचनातून झाला. पुस्तक वाचनामुळे केवळ माहिती प्राप्त होत नाही तर ज्ञानवृद्धी देखील होते. सकारात्मक विचारांचा आणि सकारात्मक गुणांचा प्रभाव मनावर पडतो. चांगले व वाईट यातील फरक समजतो. समाजामध्ये असलेल्या चांगल्या वाईट रूढी परंपरा इतिहास पुस्तक वाचनामुळे लक्षात येतो. शब्दसंग्रह वाढण्याचे उत्तम साधन म्हणजे पुस्तक वाचन होय. गुंतवलेल्या शब्दांचा आणि वाक्यांचा अर्थ उलगडवण्याचे मार्ग म्हणजे पुस्तक वाचन होय. पुस्तक वाचनामुळे चुकीचे दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. सुस्पष्टतेचा प्रभाव स्वची जाणीव साठी पुस्तक वाचन महत्वपूर्ण आहे. शेवटी थोडक्यात म्हणायचे झाले पुस्तक केवळ माहितीचा साठा नसून सुस्पष्टता, स्वविकास, निस्वार्थी भावना, ज्ञानवृद्धी, सकारात्मकता, विचार उंचवण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टींचे सर्वोत्तम साधन आहे असे मला पुस्तक वाचनातून जाणवले आहे. धन्यवाद. अपेक्षा. धन्यवाद. यानंतर SYPSW ची विद्यार्थिनी सायली निकम हिने आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी तिला नम्र विनंती करते. आवाज येतो मॅम? हा सायली बोल. हॅलो. हा बोल. आपण ज्या प्रकारे रोज पुस्तकं वाचतो त्या प्रकारे आपल्याला नवनवीन पुस्तकं वाचल्याने आपल्याला नवनवीन वाढत असते. पुस्तकांमुळे आपल्याला असे विशेष काही गोष्टी असतात ज्या आपण आजपर्यंत अशा प्रकारे आपण तर असे नवीन पुस्तकं वाचल्यामुळे आपल्याला अनेक माहिती मिळत असते. त्याचा संदर्भ आपण लक्षात किंवा आपल्याला इतर काही कामात उपयोगी पडतो.
अशाच प्रकारे आपण अनेक पुस्तकांनी आपली शब्द संख्याही वाढते आणि शब्दांमध्ये पुस्तकं वाचत असतो त्याच प्रकारे आपल्याला माहिती मिळते की आपण ह्या संदर्भात ह्या शब्दाचा त्या अर्थाप्रमाणे आपण बोलू शकतो. तसेच आपण ही जी पुस्तकं वाचत असतो तर त्या पुस्तकांमध्ये आपल्याला नवनवीन प्रकारची माहिती मिळत असते. त्या माहितीनुसार आपण विशेष अशा काही गोष्टी मुद्दे पुढे भावी आयुष्यात ते खूप महत्वाचे असतात. प्रकारे अनेक पुस्तकं आहेत जी लहानपणापासून असल्यामुळे आपल्याला लक्षात येते की ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. अशा प्रकारे असे अनेक पुस्तकं असतात जसे की साने गुरुजींचं श्यामची आई, APJ अब्दुल कलामांचं अग्निपंख. या पुस्तकांमुळे अनेक लोकांना विशेष प्रकारे ज्ञान एक शून्यातून दृष्टी निर्माण होऊ शकते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. धन्यवाद सायली. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सतीश मस्के सर यांना मी वाचन प्रेरणा दिन निमित्ताने मार्गदर्शन करावे अशी मी नम्र विनंती करते. नमस्कार सर्वांनी. आवाज येतोय माझा? हो सर येतोय. हो येतोय. स्वप्न असतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला प्रकारचं विधान करणारे भारताचे 11वे माजी राष्ट्रपती, भारत विचारांना मी सगळ्यात पहिल्यांदा त्रिवार अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे येथील प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाच्या डॉक्टर ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं त्या डॉक्टर फरीदा खान मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाविद्यालयातील सर्व त्या गायकवाड त्या सूत्रसंचालन करत आहेत त्या अपेक्षा आणि या महाविद्यालयातील सर्व मित्र आणि मैत्रिणी, आज डॉक्टर अब्दुल कलाम दिवस म्हणून आपण साजरा करतो. तो जन्मदिवस म्हणजे वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आजच्या या मोबाईल हॅकच्या काळामध्ये वाचन संस्कृती आहे, तर ही वाचन संस्कृती नष्ट होते की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. कारण आपण वरवरच सगळं पाहत आहोत, वरवरच सगळं बघत आहोत. आपण फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच ऐकत आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं हा वाचन प्रेरणा दिवस आपल्याला साजरा करण्याची वेळ येत आहे. खर तर माणसाला वाचन करायला आपल्याला लहानपणापासून लावलेलं आहे. कारण मराठी साहित्यात शिक्षक असल्या कारणाने भाषा कौशल्यामधील वाचन कौशल्य हे एक अतिशय महत्वाचं कौशल्य आहे. आणि हे जर कौशल्य आपल्याला आलं तर आपण आपल्या जीवनाला एक आकार देऊ शकतो. म्हणून ज्या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी वाचनाच्या माध्यमामधून आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम केलं गेलं. जो पेपर विकणारा मुलगा होता, जो पेपर वाटणारा मुलगा होता, पेपर विकता विकता जो मुलगा या भारताचा राष्ट्रपती झाला, अशा प्रकारांचा हा माणूस किंवा अशा प्रकारचा हा विद्यार्थी, याचं सदैव चिंतन, याचं सदैव प्रेरणा आजच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहावी आणि म्हणून त्यांचा दिवस आपण प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो आहोत. खरं तर वाचन हा शब्द कुठून तयार झालेला आहे? तर वाचन हा शब्द
वचन या शब्दापासून तयार झाला. वाचन हा शब्द वचन या शब्दापासून तयार झालेला असं सांगितलं जातं. वचन म्हणजे काय? आपण म्हणतो की मी तुला वचन देतो आहे, तुला वचन दिलेलं आहे. वचन या शब्दाचा दुसरा अर्थ शपथ अशा प्रकारचाही होतो. मग शपथ म्हणजे काय? की एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार, केलेला निश्चय, त्याला आपण ही शपथ. म्हणून आता शपथचा जर आपण थोडक्यात सुटा जर त्याचा अर्थ घेण्याचा प्रयत्न केला, श म्हणजे शतक, पथ, पथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग, म्हणजे 100% यशाकडे जाणारा मार्ग म्हणजे शपथ. आणि मग वचन या शब्दाचा अर्थ शपथ अशा प्रकारचा जर होत असेल तर मग शपथचा अर्थ यशस्वी मार्ग. यावरून वाचन हा शब्द किंवा वाचन हा अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो. म्हणून 100% यशस्वी होण्याचा मार्ग म्हणजेच वाचन होय. मानवी जीवनामध्ये माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल तर वाचन हे प्रचंड महत्वाचं असतं. जी कुठल्याही प्रकारची थोर व्यक्तिमत्व आहेत, ही थोर व्यक्तिमत्व वाचनानेच मोठी झालेली आहे. की ज्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झालेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये उजेड निर्माण झालेला आहे, ह्या सगळ्या माणसानं वाचन केलेलं आहे. म्हणून वाचन या शब्दाची उत्पत्ती आपण बघितल्यानंतर की प्रेरणा, प्रेरणा म्हणजे काय आहे? प्रेरणा या शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये उत्तेजन, प्रेरणा, पूर्ती अशा प्रकारचा आहे. आता प्रेरणा म्हणजे काय? चालना देणे, साध्यापर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणजे प्रेरणा होय. किंवा एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा होय. स्किनर यांनी व्याख्या अशा केलेली आहे की शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेरणा होय. किंवा बेनार्ड यांनी एक याची प्रेरणाची व्याख्या केलेली आहे की एखादं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे उत्तेजन म्हणजे प्रेरणा होय. म्हणजे अशा प्रकारचं हे वाचन आणि प्रेरणा दिवस आपण आज साजरा करतो आहोत की जेणेकरून वाचनही आणि प्रेरणा ही मानवी जीवनामध्ये किती महत्वाची असते. डॉक्टर अब्दुल कलाम यांचं APJ यांचं पूर्ण नाव आपण जर बघितलं गेलं तर डॉक्टर अब्दुल फकीर जैलाबुद्दीन अब्दुल कलाम अशा प्रकारचं नाव आहे. यांचा जन्म एका छोट्याशा गावामध्ये झालेला आहे की रामेश्वर, जे की तामिळनाडू मध्ये गाव आहे. या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. अतिशय गरीब कुटुंबामध्ये म्हणजे त्यांचे वडील होडी चालवण्याचं काम करत होते. म्हणजे असं म्हणतात की आपलं धनुष कोडी ते रामेश्वरम अशा प्रकारचं जे काही लोक त्या होडीमधून येत होते त्यांना घेऊन जाण्याचं काम, आणण्याचं काम ते करत होते. आणि अशा कुटुंबामध्ये, अशा गरीब कुटुंबामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे. असं म्हणतात की त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण होती आणि या 3 भाऊ आणि 1 बहिणीमध्ये अब्दुल कलाम हे शिक्षणासाठी शाळेमध्ये जात असत, परंतु त्यांना त्या ठिकाणी देण्यासाठी पैसेही नव्हते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची होती. त्यामुळे त्यांच्या बहिणीनं त्यांच्या गळ्यामधलं सोनं विकून यांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे, आपल्याला माहित आहे. अशा कुटुंबामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे. परंतु त्यांनी अनेक प्रकारचे यशस्वी अशा प्रकारचे शिखर पादाक्रांत केलेले आपल्याला दिसून यायला लागतात. त्याचबरोबर अब्दुल कलाम हे आपल्या या भारत देशामधले सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपल्या या देशासाठी महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि एक आपल्या देशाला एक नवीन अशा प्रकारची दिशा दाखवण्याचंही त्यांनी काम केलं गेलेलं आहे. कारण डॉक्टर अब्दुल कलाम हे भारतामधले पहिले व्यक्ती असे आहेत की ज्यांनी अग्नी मिसाईल हे उडान करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना याच कारणामुळे मिसाईल मॅन म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर अब्दुल कलाम हे प्रभावी अशा प्रकारचे वक्तेही आपल्याला होते असं माहित आहे किंवा दिसून येतं. त्याचबरोबर अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा मिळण्यासारखं खूप आहे. कारण ज्यांनी आपल्या जीवनामधून संघर्ष केलेला आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगांना, अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितीला तोंड देत देत त्यांनी आपलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच डॉक्टर अब्दुल कलाम यांचा वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपल्याला साजरा करावा लागतो आहे. अब्दुल कलाम यांनी महाविद्यालयीन शिक्षण 1950 साली तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ
महाविद्यालयामध्ये त्यांनी केलं आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदवी मिळवली गेली. त्याचबरोबर महाविद्यालयीन त्यांचं शिक्षण संपल्यानंतर मद्रासच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT मधून त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला आणि हे केल्यानंतर त्यांनी पुन्हा अमेरिकेमधील नासा या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे शिक्षण पूर्ण त्यांनी सर्वप्रथम संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO याच्यामध्ये वैज्ञानिक म्हणून काम करू लागले आणि त्यांनी ज्या वेळेला या कारकिर्दीला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी छोटा हेलिकॉप्टर डिझाईन तयार करून लोकांमध्ये एक स्वतःचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून यायला लागतो. त्याचबरोबर मी थोडक्यामध्ये त्यांचा तुम्हाला परिचय थोडक्यामध्ये सांगतो आहे की 2002च्या निवडणुकीमध्ये लक्ष्मी सहगल यांना मागे टाकून ते आपल्या या देशाचे 11वे राष्ट्रपती आपल्याला झालेले दिसून येतात. राष्ट्रपती बनण्या अगोदर या देशातला जो सर्वोच्च पुरस्कार असतो किंवा सर्वोच्च नागरी सन्मान जो असतो म्हणजे भारतरत्न हाही त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनावर सगळ्यात पहिल्यांदा एक शास्त्रज्ञ म्हणून आलेले राष्ट्रपतीही म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. परंतु त्यांनी हे काम करत असताना आपल्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारचे कठोर निर्णयही त्यांनी घेतलेले आहेत. 21 दया याचिका त्यांच्याकडे आलेल्या होत्या, त्यापैकी त्यांनी 20 दया याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. त्यावर त्यांच्यामध्ये त्यावेळेला टीका पण झालेली आहे. धनंजय चटर्जी यांच्या दया याचिकेस त्यांनी नकार दिला म्हणजे बलात्काराच्या संदर्भामधली ही याचिका होते, त्यांनी तो नकार दिला. त्याचबरोबर बिहारमध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवट त्यांनी लागू केली हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजेच एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा की त्यांनी मात्र आपलं प्रशासन सुद्धा अत्यंत एक कायद्याच्या बाजूने किंवा कठोर अशा प्रकारचं प्रशासन त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर या ठिकाणी व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे 2012 मध्ये सुद्धा की या भ्रष्टाचाराचा पराजय म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ तर होतेच होते, परंतु ते लेखक होते, कवी होते, वैज्ञानिक होते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने सामाजिक काम करणारे ते सामाजिक कार्यकर्तेही होते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्याला दिसून यायला लागतात. जेणेकरून 2012 मध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भ्रष्टाचाराचा पराजय कसा करावा आपल्याला माहित आहे की आज आपण या देशामध्ये जर पाहिलं गेलं तर आज भ्रष्टाचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोकाळलेला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणारे फार कमी लोक आहेत आणि भ्रष्टाचार करणारे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आपला या भारत देशाचा विकास किंवा आपला भारत देश महासत्तेकडे का जाऊ शकत नाही त्याचं एकमेव कारण अशा प्रकारचं आहे की भ्रष्टाचारही आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पण हा आहे. म्हणून अब्दुल कलाम यांनी भ्रष्टाचारावर आपण कशा प्रकारचा आळा घातला पाहिजे हा तरुण त्यांनी त्या काळामध्ये एक कार्यक्रम दिलेला होता. अशा प्रकारचे हे डॉक्टर अब्दुल कलाम होते की ज्यांनी या आपल्या देशासाठी महत्वपूर्ण असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या देशामध्येच नाही तर या जगामध्ये एक आपली स्वतंत्र अशी स्वतःची एक ओळख निर्माण करणारे हे ते एक वैज्ञानिक होते. त्यांना पद्मभूषण असेल भारत सरकारचा किंवा पद्मविभूषण असेल किंवा भारतरत्न असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असेल किंवा वीर सावरकर पुरस्कार असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे हेही आपल्याला माहित आहे. कारण डॉक्टर अब्दुल कलाम हे लेखक मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की त्यांनी अदम्य जिद्द नावाचे पण पुस्तक लिहिलेलं आहे, प्रज्वलित मने नावाचे, त्याला इंग्लिशमध्ये इग्नायटेड माइंड अशा प्रकारचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंडिया माय ड्रीम हे पण पुस्तक लिहिलेलं आहे, उन्नयन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांचं 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे, कारण अग्नी, अवकाश, पृथ्वी अशा प्रकारचे त्यांनी ग्रह तयार केलेले होते. परंतु शिलाँग मध्ये ज्या वेळेला ते व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळेला पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार कसा करायचा यावर त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं.
ते त्या ठिकाणी गेले होते. पायरीहून जात असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि म्हणून त्यांना थोडंसं बाजूच्या रूम मध्ये बसवण्यात आलं. बाजूला थोड्या वेळ त्यांना विश्रांतीसाठी त्यांना वेळ दिला आणि विश्रांती घेऊन पुन्हा डॉक्टर अब्दुल कलाम हे थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात त्यांनी व्याख्यान देण्यासाठी प्रवेश केला. सायंकाळचे 6:30 वाजले होते आणि व्याख्यान देता देताच ते स्टेजवरून त्या ठिकाणी कोसळले आणि त्यांचं निधन आपल्याला झालेलं दिसून येतं 27 जुलै 2015 रोजी. मला याच्यामधून हेच सांगायचंय की हे थोडक्यामध्ये मी त्यांचा तुम्हाला परिचय सांगितला गेलेला आहे. याच्यासाठी परिचय सांगितला गेलेला आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट उपसलेले आहेत. त्यांनी या भारत देशासाठी प्रचंड मोठ्या प्रकारचं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा राष्ट्रपती पदावर ज्या वेळेला ते बसले त्यावेळेस सुद्धा त्यांनी जे घेतलेले निर्णय असेल हे देशासाठी अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे काही चारित्र्य आहे, त्यांचं जी काम करण्याची पद्धत आहे तर ती अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून अशा या महान व्यक्तिमत्वाच्या जन्मदिनाच्या दिवशी, जयंतीच्या दिवशी त्यांचा वाचन प्रेरणा दिवस व्हावा आणि इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा आपण जन्मदिवस साजरा केला जातो. आजही आपण बघितलं गेलं की अशा प्रकारच्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचं पासबुक आपण जर काढून बघितलं गेलं तर खूप पैसा, खूप संपत्ती त्यांच्याकडे आपल्याकडे दिसून यायला लागेल. परंतु अब्दुल कलामांचं निधन झाल्यानंतर अब्दुल कलामांची संपत्ती काय अशा प्रकारचा प्रश्न अनेकांना पडला. त्यावेळेला असं सांगितलं जातं की 2 सुटकेस, ब्रीफकेस आणि त्यांचे फक्त काही पुस्तकं होती, एवढी संपत्ती त्यांच्या नावावर दिसून येते. म्हणजे या देशासाठी खऱ्या अर्थाने सर्वस्व अर्पण करणारा, या देशासाठी झटणारा अशा प्रकारचा वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम यांचा दिवस अनेकांना प्रेरणादायी ठरावा. त्यांना प्रचंड वाचनाची आवड होती, त्यांना प्रचंड अभ्यासाची आवड होती. ती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत होती आणि त्याच्यामधून या देशाला घडवण्याचं काम करत होती. आणि म्हणून अशा प्रकारचं या अब्दुल कलामांच्या जन्माच्या दिवशी आपण वाचन प्रेरणा दिवस आपण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. की आता खरं तर वाचायचं का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आजकाल आम्ही व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट आली, आजकाल आम्ही एखाद्या फेसबुकवर एखादी पोस्ट आली किंवा एखाद्याने कुणी आपले कान भरले, एखादे कुणी आपल्याला कानात येऊन सांगितलं की लगेच आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच गोष्टी आहेत सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, सगळ्या कौटुंबिक सगळ्या क्षेत्रामध्ये आपण वाचण्याचा प्रयत्न करत नाही. काय वाचायचं, वाचण्यामुळे काय होऊ शकतं, वाचन केल्याने आपल्या मानवी जीवनामध्ये काय फरक पडू शकतो, तर मी तर असं म्हणेल की माणसाला या जगामध्ये सन्मानाने जर जगायचं असेल, इज्जतीने जर जगायचं असेल, स्वाभिमानाने जर काही जगायचं असेल, आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला काही फुलवायचं असेल, आपल्याला काही करून जर दाखवायचं असेल तर निश्चितच माणसाने वाचन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की वाचनाचा परिणाम काय होऊ शकतो. जसं की आपल्याला सांगितलं जातं किंवा महात्मा गांधीजींनी याचं कुणाचं मला वाटतं रस्किनचं पुस्तक वाचलं आणि या रस्किनचं पुस्तक वाचल्यानंतर महात्मा गांधीजीच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. आणि म्हणून महात्मा गांधीजी या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अत्यंत तीव्रतेने, अत्यंत तळमळीने काम करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला गेला. कारण त्या पुस्तकाचा प्रभाव, त्या पुस्तकाची प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्याच्यापासून त्यांनी ते काम करण्याचा प्रयत्न केला गेला. महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि या गुलामगिरी नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की मला थॉमस पेन या लेखकाचं राईट्स ऑफ मॅन नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं आणि ते पुस्तक मी वाचलं आणि त्या पुस्तकाचा प्रभाव, त्या पुस्तकाची प्रेरणा माझ्या जीवनामध्ये उतरली आणि ती मी माझ्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने मी कार्य करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. खरं तर थॉमस पेनचं जर महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर हे पुस्तक वाचलं नसतं तर आपण सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सामाजिक क्रांती जी महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवून असते की नाही हे सांगता येत नाही. परंतु पुस्तकं माणसावर किती मोठ्या प्रकारचा परिणाम करू शकतात. त्याचबरोबर वर्षापूर्वी अभ्यासक्रमामध्ये SY ला वाट तुडवताना नावाचं एक पुस्तक होतं. हे वाट तुडवताना नावाचं पुस्तक उत्तम कांबळेने लिहिलं की ग्रंथ हे माणसाला कशा प्रकारचा रस्ता दाखवतात. कारण वाटा अनेक प्रकारच्या असतात.
प्रत्येक माणूस मळलेल्या वाट्याने त्याच वाट्याने जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तुम्ही ग्रंथ चाळले, तुम्ही पुस्तकं चाळले, तर तुम्हाला ते कशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे उत्तम कांबळेने त्या पुस्तकामधून सांगितलं. म्हणून उत्तम कांबळे म्हणतात की पुस्तकाच्या जगात आलो नसतो. ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळतं उत्तम कांबळे कसे जगले, पुस्तकांच्या गराड्यामध्ये कसे वावरले, उत्तम कांबळेने पुस्तकाच्या माध्यमामधून कशा प्रकारचा बदल केला, की वाचन काय आहे हे उत्तम कांबळेने त्या पुस्तकामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर सांगितलेलं आहे. म्हणून त्यांचं वाक्य आहे की पुस्तकाच्या जगात आलो नसतो तर गावगाड्यात खितपत पडलो असतो. बघा, पुस्तकाच्या जगात आलो नसतो तर गावगाड्यात खितपत पडलो असतो, असे उत्तम कांबळे म्हणतात. उत्तम कांबळे या पुस्तकाच्या जगात आले, त्यावेळेला ते पत्रकार, संपादक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला. तो केवळ फक्त पुस्तक वाचनानेच मिळालेला आहे, आपल्याला लक्षामध्ये यायला लागेल. त्याचबरोबर प्रताप पवार आहेत, जे दैनिक सकाळचे जे काही हे आहेत, त्या प्रताप पवारांनी सुद्धा एक वाटचाल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्येही त्यांनी नमूद केलेलं आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला मिळालं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला मिळत असल्यामुळे की या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वसामान्य माणसाबरोबर, सर्व जाती धर्मातल्या माणसाबरोबर कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे हे मला छत्रपती शिवाजी महाराजांकडून समजलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे त्यांचं स्वतःचं नव्हतं, तर 18 पगड जातीमधल्या लोकांचं होतं. हे मला त्या पुस्तकामध्ये ज्या चरित्रामध्ये वाचायला मिळालं, त्या पद्धतीने सुद्धा मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माझ्या मनामध्ये आली, हे त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा लक्षामध्ये यायला लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला ते परीक्षा पास झाले लहानपणी, त्यावेळेला केळुस्कर नावाच्या गुरुजीने बुद्ध चरित्र त्यांना आणून देण्याचा प्रयत्न केला गेला, आणि ते बुद्ध चरित्र आणून दिल्यानंतर बुद्ध चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं, आणि त्या बुद्ध चरित्राचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. आणि म्हणून मग त्यांना त्याच्यामधून अनेक प्रश्नांची, अनेक सामाजिक समस्यांची उकल त्याच्यामधून होत गेली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये प्रचंड अशा प्रकारचा बदल आपल्याला केलेला दिसून यायला लागतो. मला एवढं मी फक्त थोडक्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो की याच्यामधून काय होतं. पुस्तक वाचल्यामुळं, की बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक वाचल्यामुळं काय केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं, महात्मा गांधीजींनी काय केलं, हे सगळं घेतलं पाहिजे. त्याचबरोबर भगतसिंगाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं की भगतसिंग यांना उद्या फासावर जायची होती, आणि फासावर जायचं असताना सुद्धा भगतसिंग पुस्तक वाचत बसले होते. किंवा भगतसिंगाने या जेलमध्ये सुद्धा अन्नत्याग करण्याचा प्रयत्न केलेला होता, उपोषण करण्याचा प्रयत्न केलेला होता, किंवा मला पुस्तक वाचू द्या. भगतसिंगाला विचारलं गेलं की उद्या तुला फासावर जायचं आहे, हे पुस्तक वाचून तुला काय करायचं आहे. त्यावेळेला भगतसिंगाने उत्तर दिलेलं आहे की ठीक आहे, माझ्या या वाचनामधून अनेक प्रकारचे भगतसिंग जन्माला येतील, अशा प्रकारचं भगतसिंगाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शीख धर्माने तर गुरु ग्रंथाला आपला धर्मग्रंथच मानलेला आहे, धर्मग्रंथालाच आपलं गुरु ग्रंथ साहेब अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून ग्रंथ किंवा पुस्तक वाचन हे किती महत्वाचं आहे हे लक्षामध्ये यायला लागतं. म्हणून मी मगाशी म्हणालो की पुस्तक माणसाला काय होतं, तर मी असं म्हणेल की पुस्तक वाचण्याने सगळ्यात पहिल्यांदा माणूस आपल्या चारित्र्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न करतो. आता चारित्र्य घडवणं म्हणजे नेमकं काय आहे. आता आपण आता हे चरित्र वाचले, हे पुस्तक वाचले, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, वैचारिक असेल, कौटुंबिक असेल, कविता असेल, हे जर आम्ही वाचलं गेलं तर त्याच्या सगळ्या पुस्तकाच्या वाचनामधून आपण चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता चारित्र्य म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे दानत, चारित्र्य म्हणजे सील, चारित्र्य म्हणजे एकूण तुमची वर्तणूक, वागणं, चालणं, बोलणं, राहणं, खाणं, पिणं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आला. हे चारित्र्य आम्ही घडवण्याचा प्रयत्न करत असतो. कसं की चारित्र्य हे जन्मजात मिळत नाही, लक्षात ठेवा, चारित्र्य हे जन्मजात मिळत नाही. चारित्र्य हे आम्हाला कमवावं लागतं, आणि चारित्र्य हे अनेक प्रकारच्या सद्गुणाचं मिश्रण असतं. चारित्र्य हे अनेक प्रकारच्या सद्गुणाचं मिश्रण असतं. मग हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे सद्गुण आम्हाला पुस्तकामधून मिळतात. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. त्याचबरोबर श्यामची आई नावाचं पुस्तक साने गुरुजी आहे, त्याच्यामधला आम्हाला गुण भेटतो. असं सांगितलं जातं की साने गुरुजी म्हणजे श्याम लहान होता, त्याला आई आंघोळ घालत होती. त्या पूर्वीच्या काळामध्ये आजची जशी बाथरूम होती तशी नाही, त्या पूर्वीच्या नाहणीमध्ये आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर श्यामला सांगितलं की तू घरात जा. त्यावेळेला श्याम म्हणाला, आई मी जाणार नाही, मला तू उचलून तिकडे पलीकडे ठेव, कारण मी तिथून जर पायी चाललो
या जमिनीवरची माती माझ्या पायाला लागेल, माझा पाय घाण होईल, त्यावेळेला त्याला आई म्हणते की बेटा जशी माती पायाला लागेल याच्यासाठी तू त्याला घाण म्हणतो किंवा लागू नये म्हणून तू दक्षता घेतो, अगदी तशाच प्रकारचं तू मनाला पण तू जपलं पाहिजेस. मनाला सुद्धा कुठल्याही प्रकारची घाण लागू नये त्याच्यासाठी तू प्रयत्नशील असलं पाहिजे. अशा प्रकारचा हा जो विचार आहे, अशा प्रकारचा हा जो संस्कार आहे, अशा प्रकारचे हे जे काही सद्गुण आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातून मिळत असतात आणि त्याच वेळेला आमचं चारित्र्य घडत असतं. त्याचबरोबर विश्वासार्हता. आता विश्वासार्हता हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकामधून मिळतं. ज्या वेळेला आम्ही महात्मा गांधीचे चरित्र वाचतो किंवा महात्मा गांधीच्या संदर्भामध्ये आम्हाला सांगितलं जातं, त्यावेळेला महात्मा गांधीजींनी सुद्धा असं सांगितलं जातं की ज्या वेळेला एक आंदोलन केलं होतं, या आंदोलनामध्ये एक स्त्री उतरलेली होती आणि त्यामध्ये मारामाऱ्या सुरू झालेल्या होत्या. त्यावेळेला काही लुटालुटी पण करण्याचा प्रयत्न होता. एका स्त्रीच्या गळ्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं सोनं होतं आणि ते सोनं तिने एका खादीच्या कपडे घालणाऱ्या माणसाकडे दिलं आणि ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसमध्ये गेली तर त्या दिवशी तिला ते सोनं परत मिळालेलं दिसून येतं. ही जी काही विश्वासार्हता आहे, त्या काळामधली जी काही माणसं आहेत अशा प्रकारचा आपण विश्वासार्ह बनलं पाहिजे, आपल्यावरही लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे, हे गुण आपण त्याच्यामधून घेण्याचा प्रयत्न करतो. नीतिमत्ता आहे किंवा अच्युतम दर्जाचे तत्व जे आहेत, जे विचार आहेत, हे सुद्धा आपण अंगी बाळगले गेले पाहिजे. सत्य बोलणं, खरं बोलणं, कुणाशी हिंसा न करणं, कुणाबरोबर विश्वासघात न करणं, अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी चारित्र्यामध्ये येत असतात. आणि अशाच माध्यमामधून एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व निर्माण होत असतं. आणि ज्या वेळेला आपलं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण होत असतं त्यावेळेला जीवनमूल्याचा आपण अवेर किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष आपण कधीच करत नसतो. कारण चारित्र्य संपन्न असणारी जी व्यक्ती असतात ती व्यक्ती मात्र या मूल्यांना घेऊन जगण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्याबरोबर प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी वेगवेगळ्या चरित्रामधून आपल्याला भेटत असतात. कारण विचार आणि कृती आणि भाषण याच्यामधला बहुतांशी या गोष्टीशी किंवा सत्यनिष्ठेशी ह्या व्यक्ती आपल्याला बांधील दिसून यायला लागतात. आणि म्हणून आम्ही चरित्र जर वाचली किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा वाचल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता जर वाचल्या तर निश्चितच आमच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आम्ही चारित्र्य संपन्न होण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि चारित्र्य संपन्न माणूस झालेला असतो ना, तो स्वयंशिस्त स्वतःला लावून घेत असतो. चारित्र्य संपन्न माणूस स्वयंशिस्त, स्वतःची शिस्त असली पाहिजे. मी कसं वागलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, दुसऱ्याला सहकार कशा प्रकारचं केलं पाहिजे, दुसऱ्याला मदत कशा प्रकारची केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. खरं तर आता दुसरा भाग अशा प्रकारचा आहे की आम्हाला लहानपणी शाळेमध्ये वाचायला लावलं जायचं. 5वी 6वी 7वी 1ली 2री आम्हाला उभा करायचे आणि वाच म्हणायचे. आम्हाला अजूनही आम्ही जर माझ्या वर्गामधल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर वाचन करायला लावलं तर वाचन करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाचन कशा प्रकारचं केलं पाहिजे, त्या वाचन केल्यामुळं काय होतं, आम्हाला पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक का वाचायला सांगत होते, कशामुळे वाचायला सांगत होते, वाचनाचे तर प्रकार मी तुम्हाला सांगणार नाही, प्रकट वाचन असेल, मूक वाचन असेल, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, तुम्हाला चांगल्या प्रकारचं वाचता यावं, उद्गारवाचक चिन्ह असेल, प्रश्नवाचक चिन्ह असेल, हे आपल्याला कळता आलं पाहिजे. आपण वाचत असताना नुसतं वाचन भरभर वाचण्याला उपयोग नाही, तर त्या पुस्तकाच्या शब्दामधून काय सांगितलेलं आहे, ते पुस्तक काय सांगतायत हे समजून घेण्यासाठी आम्ही कशा प्रकारचं वाचन केलं पाहिजे हेही आम्हाला समजलं गेलं पाहिजे. म्हणून हे कौशल्य जर आम्ही चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अनेक पुस्तकामधून मिळायला लागतात, आपल्याला त्या समजायला लागतात. कारण आपल्याला त्याच्यामधून शिस्त पण निर्माण व्हायला लागते. म्हणून चारित्र्य संपन्न होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आम्ही जर समजा पुस्तक वाचली किंवा आम्हाला या पुस्तकामधून आम्हाला एक चांगल्या प्रकारचं जर पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याच्यामधून धैर्य पण मिळतं, धाडस पण मिळतं, धडाडी पण मिळतं, आमच्यामध्ये ठामपणा पण निर्माण व्हायला लागतो. कारण माणसामध्ये धैर्य असलं पाहिजे. आज आपण बघतो, आज या समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रकारची माणसं आहेत. खरं तर थोडासा मी असाही म्हणेल की आज शिकलेली माणसं सगळी चांगली असतात अशातला भाग आहे. माझं तर स्पष्ट मत असं आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शिकलेली माणसं प्रचंड मोठ्या प्रमाणावर दगेबाज असतात, धोकेबाज असतात, भ्रष्टाचार करणारे असतात, असं माझं मत एकंदरीत या समाजामधल्या या कारभारावरून मी बघतो.
मी शिक्षण क्षेत्रामधला आहे, मी शिक्षण क्षेत्रामध्येही काय चालतो, सामाजिक क्षेत्रामध्येही काय करतात, राजकीय क्षेत्रामध्येही काय करतात, प्रशासकीय कामामध्ये सुद्धा काय काय होतं, मी हे जवळून पाहतो. मग आम्हाला आम्ही शिकले असून सुद्धा अशा पद्धतीने का वागतो? तर माझं असं मत आहे की निश्चितच अशी शिकणारी माणसं हे पुस्तक वाचन करतील अशातलाही भाग सांगता येत नाही. कारण आमच्यामध्ये धाडस निर्माण करण्याचं काम निर्माण होत नाही. का निर्माण होत नाही? आता उदाहरणार्थ एखादा चांगल्या प्रकारचा अधिकारी आहे आणि तो जर समजा मला त्रास देत असेल तरी त्याला बोलण्याचं धाडस सुद्धा माझ्यामध्ये होत नाही, माझं धैर्य सुद्धा निर्माण होत नाही. परंतु मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हे पुस्तकच आहे, म्हणजे कादंबरी अगोदर लिहिलेली आहे, त्याच्यानंतर तो पिक्चर निर्माण झालेला आहे. त्याच्यामधला जो काही अभिनेता आहे तो त्याला प्रचंड त्रास होत असतो, तो हे काम करायचं नाही म्हणतो, लोक भ्रष्टाचार किती करतात, जमिनी कशा पद्धतीचा घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी येऊन उभा राहतात आणि म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे. त्याला ते धैर्य दाखवण्याचं काम करतात आणि निश्चितच तो त्या धैर्यानं ते पूर्ण मी शिवाजीराजे भोसले पिक्चर मध्ये तो हिरो ठरतो आणि चांगल्या पद्धतीचं काम कसं असतं तो दाखवून देण्याचं काम करतो. ही एक धैर्य खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी शक्ती आहे, ती आम्हाला वाचनामधून मिळण्याचा प्रयत्न होतो. वेगवेगळ्या प्रकारचे महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल, भगतसिंगाचा असेल, सुखदेवाचा असेल, बिरसा मुंडाचा असेल, खाजा नायकाचा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतीवीरांची पुस्तकं आम्ही जर वाचली गेले किंवा वीर सावरकरांचं सुद्धा जर पुस्तक असेल हे जर आम्ही वाचले गेले तर निश्चित आमच्या मनामध्ये धैर्य निर्माण होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की धैर्य हे माणसाला आत्मविश्वास देत असतं. वाचनामधून आत्मविश्वास पण निर्माण होत असतो. ते दिलं की आत्मविश्वास येत असतो. आणि धैर्य नसणारा माणूस स्वतःच्या कृतिशीलतालाच हरवून बसतो. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये धैर्य नसताना मग तो काही कारण सांगतो, नको काय काम करायचं, नको त्याला भेटायचं, मला जमत नाही, मला येत नाही, स्वतःची कृतिशीलता हरवून बसतो. परंतु आपल्याला माहित आहे की प्रयत्न केल्यानंतर अनेक प्रकारच्या पुस्तकामध्ये आपण बघतो वाचल्यानंतर की जसं अमेरिकेचे अब्राहम लिंकन जे आहेत हे कशा पद्धतीने काय काय झालेले आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कशा बनलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते निवडणुकीमध्ये हरलेले आहेत, त्यांचं लग्न लवकर झालेलं आहे, पत्नी मृत्यू पावलेली आहे, खूप खूप वेळा निवडणुकीतून ते हरलेले आहेत. पण शेवटी मात्र त्यांनी काय केलेलं आहे, आपल्यामध्ये आत्मविश्वास होता, आत्मविश्वास हा आत्मविश्वास त्यांनी जागवला आणि वयाच्या शेवटच्या वर्षा का होईना पण 52व्या वर्षी का होईना पण ते काय निवडणूक लढवले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला झालेले दिसतात. हे काय आहे, हे जर आम्ही चरित्र वाचलं तर हे चरित्र वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुद्धा निश्चित प्रेरणा आपल्याला मिळू शकते. म्हणून माणसाला या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजेत की धैर्य सुद्धा आपल्या माणसामध्ये मनामध्ये निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करत असतात. आणि धैर्य म्हणजे काय असतं तर स्वतःच्या मूल्यावर निष्ठा ठेवून जगणं. मूल्य, आता मूल्य कोणती आहेत बघा, काही मूल्य तात्कालिक मूल्य असतात आणि काही मूल्य मूल्यावर सुद्धा आपण खऱ्या अर्थानं लक्ष देणं फार गरजेचं आहे की कोणती मूल्य आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणली पाहिजेत, तात्कालिक मूल्य आणली पाहिजेत का कुठल्या प्रकारची मूल्य आणली पाहिजेत हेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आता धैर्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. धैर्याचे पैलू म्हणजे कोणते, स्वप्न पाहण्याचं धैर्य आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं अब्दुल कलामांचं वाक्य की आपल्याला स्वप्न जर बघायचे असतील तर आपण ते स्वप्न कशा पद्धतीचे बघितले पाहिजेत आणि आपण स्वप्न कसे बघतो हेही ते आपल्याला त्याच्यामधून येतात की आपल्याला जे झोपू देत नाहीत त्याला आपण स्वप्न म्हणतो. का तर अशा प्रकारचं स्वप्न बघण्याचं धैर्य सुद्धा आपण निर्माण केलं गेलं पाहिजे. शिकवण्याचं धैर्य आहे, विरोध करण्याचं धैर्य आहे. विरोध तर काय आजकाल कोणी करतच नाही. अनेक प्रकारच्या पुस्तकामध्ये आम्ही बघितलं गेलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध केलेला आहे, गांधीजींनी सुद्धा इंग्रजांना विरोध केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या समाज व्यवस्थेला प्रचंड मोठ्या प्रकारचा विरोध केलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की माणसाला माणूस म्हणून जगू दिलं गेलं पाहिजे, तिथं सत्यासाठी आपण विरोध केला गेला पाहिजे. अशा प्रकारचा विरोध सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. हा विरोध करण्याची शक्ती कुठून मिळते की वाचनामधून मिळत असते. जर समजा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समाज सुधारकांची असतील, वैज्ञानिकांची असतील, जे जे कुणाचे असतील चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, कथा असतील, कादंबऱ्या हे असतील तर ह्या जर आम्ही वाचल्या तर निश्चित आम्हाला त्याच्यामधून एक धैर्य मिळण्याचं काम होतं. बोलण्याचं धैर्य सुद्धा आपल्याला निर्माण होतं की बोलायचं कसं. वाचन जर आम्ही चांगल्या पद्धतीने केलं, व्यवस्थित प्रकारचं जर केलं तर आम्हाला बोलण्याचं सुद्धा धैर्य निर्माण होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचं धैर्य आम्हाला या वाचन प्रेरणेमधून मिळत असतं. म्हणून वाचन ही मानवी जीवनामध्ये प्रचंड अशा प्रकारचं महत्वाचं आहे. आपल्या याच्यामध्ये ज्या काही क्षमता नाहीत
त्या क्षमता निर्माण करण्याचं काम सुद्धा वाचन करत असतं. एक थोडासा विनोद म्हणून मी एक तुम्हाला सांगतो. एक कुटुंब होतं, पती पत्नी एकत्र राहत होते, अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते आणि गरीब परिस्थितीमध्ये होते. 2 मुलं होती. हा पती कधीतरी काम करायचा, पत्नी मात्र रोज कामाला जायची आणि संध्याकाळी घरी यायची. हा पतीने संध्याकाळी घरी यायचा, कुठेतरी त्याला पण दारूचं व्यसन होतं, पत्नीकडून तो पैसे मागायचा, दारू प्यायचा. कधी पैसे नसले तर तो आपल्या बायकोला प्रचंड मारायचा, मुलं रडायचे, त्या बायकोला प्रचंड वेदना व्हायच्या. ते अनेक दुःख घेऊन जगत होती. पण तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत होते, पण काय करावं, नाविलाज होता. मग एक दिवस ती लवकर घरी आली. लवकर घरी आल्यानंतर तिने आपल्या मुलाला दुकानाला पाठवलं, साखरपत्ती लावल्यानंतर ती चहा करायला लागली. चहा करता करता साखरेचा जो कागद होता तर ते कागद तिने थोडासा काढला आणि ती वाचायला लागली. ती शिकलेली होती, थोडीशी वाचायला लागली. वाचता वाचता त्याच्यामध्ये गोष्ट सांगितलेली होती. ती गोष्ट तिने परत परत वाचली आणि ती वाचल्यानंतर तिने कागद ते जपून ठेवला. थोड्या वेळ झाला, थोड्या वेळानंतर तिचा पती आला आणि पती आल्यानंतर पती पैसे मागायला लागला. पती पैसे मागायला लागल्यानंतर ती पतीला म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत. पतीने तिला मारायला सुरुवात केली. तिनेही बाजूचं दांडकं घेतलं आणि आपल्या त्या पतीला मारायला लागली. पतीला मारायला लागल्यानंतर तो पती शांत झाला. पती शांत झाल्यानंतर पुन्हा त्या पतीने विचारलं तिला. तो घाबरला, अरे आपण जर बाहेर पळालो, लोकांना माहित झालं आपली बायको आपल्याला मारते आहे, आपला अपमान आहे, आपली इज्जत जाईल, म्हणून त्याने पत्नीला विचारलं की का गं बाई तू इतक्या दिवस शांत होतीस आणि आता का? तिने तो कागद दाखवला आणि हे कागदावरचं वाचा म्हणजे या कागदामध्ये सांगितलेलं आहे की अन्याय कधीच सहन करायचा नाही, कारण अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा असतो हे सांगितलं. म्हणून मी ते दांडकं घेतलं. त्या पतीच्या जीवनामध्ये प्रचंड बदल झाला. तो पती सुधारला. पतीने कधीही मारण्याचा प्रयत्न केला गेला नाही. असं सांगतात की वाचन हे एखाद्या हॉस्पिटल मधल्या दव्यासारखं असतं. एक वाचन एक प्रकारचं हॉस्पिटल असतं. शिक्षण हे एक प्रकारचं हॉस्पिटल असतं. कारण शिक्षण घेतलं, वाचन केलं तर तुम्हाला समाजामधल्या ज्या अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या समस्या दूर करण्याची शक्ती, ती संपवण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते, आहारता तुमच्यामध्ये निर्माण होते, योग्यता तुमच्यामध्ये निर्माण होते, लायकी तुमच्यामध्ये निर्माण होते, तुमची ताकद वाढते आणि तुमच्यामध्ये एक सामर्थ्य येतं, तुमच्यामध्ये बळ येतं. हे पुस्तक माणसाला बळ देण्याचं काम, क्षमता निर्माण करण्याचं काम आपल्याला करताना दिसून येतात. कारण पुस्तकच खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाला आकार सुरुवात कर. काळ कसाही असू द्या, कितीही कशाही पद्धतीचा काळ येऊ द्या, कशाही प्रकारचा येऊ द्या, म्हणायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही चाललं पाहिजे. ही कविता माणसाला काय करते, एक विचार करायला प्रवृत्त करते, आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करायला प्रयत्न करते. किंवा आपण कुसुमाग्रजांची कणा नावाची सुद्धा जर कविता बघितली तर या कणा नावाच्या कवितेमधून सुद्धा जो विद्यार्थी असतो तो शिक्षकाकडे जातो, गंगामाई पाहुणी म्हणून आली, सगळं होतं तेवढं नव्हतं घेऊन गेली आणि ती सगळं वाहून निघून गेलेली आहे. त्या सरांना जरा थोडंसं दुःख होतं, आपला विद्यार्थी संकटात सापडलेला आहे, अडचणीत सापडलेला आहे, म्हणून त्यांचा हात खिशाकडे जातो. त्यावेळेला तो विद्यार्थी म्हणतो की सर मला पैसे नको, मला एकटेपणा वाटला, मला दुःख वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. म्हणून तो म्हणतो मोडला संसार परंतु मोडला नाही कणा, मोडला कणा परंतु मोडला नाही, आपला मोडला संसार परंतु मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. ही लढण्याचं बळ, ही लढण्याची प्रेरणा, ही सकारात्मकतेची ऊर्जा आम्हाला कविता देते, आम्हाला पुस्तक देतात. वाचन केल्याने माणसाचं मन अशा प्रकारचं प्रगल्भ होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास आपल्याला ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी प्रेरित करत असतो आपल्याला. परंतु जे काम आपण करत आहोत त्या कामावर आपली मात्र श्रद्धा असली पाहिजे. आत्मविश्वास हा आपल्या मनामध्ये खंबीरपणा निर्माण करत असतो. पण हे कुठून येतं? सगळं वाचनामधून येतं. हे वाचन जर आम्ही केलं तर निश्चितच आम्हाला एक चांगल्या प्रकारचं हे भेटतं, सामान्य ज्ञानही भेटतं वाचनामधून. आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते.
होते. परंतु ज्ञानाचा उपयोग आम्ही कशासाठी केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने केला गेला पाहिजे हे आम्हाला कळलं गेलं पाहिजे. कारण ज्ञान हे प्रचंड आहे, महासागरा प्रकारचं आहे. पण प्रत्येक माणूस कोणत्या ज्ञानाचा उपयोग करेल तेही सांगता येत नाही. आम्हाला आमच्यावर कुणी काही लादण्याचा जर प्रयत्न केला, कुणी आम्हाला काही सांगत असेल तर तेही आम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला तर तेही उपयोगाचं नाही. आम्ही काय वाचावं, कशा पद्धतीचं वाचावं, कोणते पुस्तक वाचले पाहिजेत, कोणते पुस्तक चांगले आहेत, कोणते पुस्तक मानवाचं हित साधणारे आहेत, कोणते पुस्तक देश हित समाज हित साधणारे आहेत, हेही आम्हाला लक्षामध्ये येणं अत्यंत महत्वाची गरज आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्ञान हे तलवारीसारखं आहे, तलवारीसारखं, दुधारी तलवारीसारखं आहे. कारण तलवारीचा उपयोग हा सदुपयोग करायचा का हा दुरुपयोग करायचा हे त्या माणसाच्या सिलावर अवलंबून असतं. ते सील कशा पद्धतीचं आहे, त्याचं चारित्र्य कशा पद्धतीचं आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं गेलं पाहिजे. म्हणून प्रचंड आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. सामाजिक ज्ञान कुठलंही, राजकीय ज्ञान कुठल्याही प्रकारचं, आज बहुतांशी करून आपल्याला खूप ज्ञान आहे असे दाखवणारी माणसं फार आहेत. पण कमी ज्ञान असणारी माणसं आपल्याला, आपलं कमी वाचन करणारी माणसं फार कमी सापडतात. योग्य अशा प्रकारचं ज्ञान देणारी माणसं फार आपल्याला हे होतात. 4-5 दिवस झाला आपण टीव्ही बघतो, टीव्ही मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या टीव्ही मध्ये सामान्य माणसाचे प्रश्न नाहीत, जगण्या मरण्याचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत. दुःख आहेत, व्यथा आहेत, वेदना आहेत, भ्रष्टाचार आहे, खूप खूप काही आहे. राजकारणी माणसं सुद्धा खऱ्या अर्थाने कसे वागायला लागलेले आहेत. यांनी जर अशा पद्धतीचं चरित्राचं जर वाचन केलं, यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी कृष्णकाठ नावाचं आत्मचरित्र लिहिलं, ते जरी आम्ही वाचलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते सुद्धा जर आम्ही बघितलं गेलं तर आम्ही अशा पद्धतीचं राजकारण आम्ही निश्चितच करणार नाही. पूर्वीच्या ज्या लोकांनी राजकारण केलं गेलेलं आहे या राजकारणाचा थोडासा तरी आम्ही आढावा घेतला किंवा पुस्तक वाचन केलं तर त्यांनी जे राजकारण केलेलं होतं, त्यांनी जे समाजकारण केलेलं होतं, मग ते महात्मा फुलेंचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, महात्मा गांधीजीचं असेल, राजाराम मोहन रायचं असेल, संत गाडगेबाबांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, या सगळ्यांचं जर आम्ही कार्य बघितलं गेलं तर मी म्हणतो आजची परिस्थिती अशी वाईट दिसणार नाही. पण आम्ही राजकारणी माणसं मात्र फक्त तेवढ्या पुरतच वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आम्ही ज्ञान मिळवल्यानंतर सुद्धा ते कशा पद्धतीने आम्ही दिलं गेलं पाहिजे, त्याचा उपयोग आम्ही समाज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे हे आम्हाला केलं गेलं पाहिजे. म्हणून आम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले तर आम्ही एखाद्या विषयाच्या चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचे मुद्दे मांडू शकतो, ठळकपणे मांडू शकतो, आत्मविश्वासाने मांडू शकतो आणि मग आम्ही त्यावेळेला समाधानी होऊ शकतो. आज समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. कोणी काही सांगितलं तरी आम्ही हो म्हणतो आहोत कारण आम्हाला माहित नाही. कॉलेजमध्ये एखादं व्याख्यान चालू आहे, एखादा प्राध्यापक कॉलेजमध्ये व्याख्यान सांगतो आहे, आता तो सुद्धा कुठल्या विचारांचा आहे, कशा पद्धतीच्या विचाराचा आहे हे सांगता येत नाही. परंतु तो सांगत असताना सुद्धा त्यांनी त्याच्याच विचाराच्या पद्धतीने जर सांगण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्याचं जर आमच्या वाचन असेल, विद्यार्थ्यांनी जर वाचन केलेलं असेल तर तो विद्यार्थी त्या शिक्षकाला प्रश्न विचारू शकतो. परंतु आमचं आजचं वाचन कसं आहे, फक्त तेवढ्या पुरतं आहे. परीक्षेमध्ये काय येणार आहे आम्ही क्यूबी घेतो, गाईड घेतो, तेवढ्या पुरतं वाचतो. आम्ही विस्तृत वाचलं पाहिजे, पुस्तकाची पानं वाचली पाहिजेत. आम्हाला त्या पुस्तकाच्या पानामधून एक आमचं मन विशाल कशा प्रकारचं बनेल, आमचं मन प्रगल्भ कशा प्रकारचं बनेल, या समाज व्यवस्थेमधल्या प्रत्येक गोष्टीकडे आम्हाला बारकाईनं कसं बघता येईल अशा प्रकारचं आम्ही मन बनवण्याचा जर प्रयत्न केला आणि तशा प्रकारचा जर तो विद्यार्थी असेल तर तो निश्चित त्या प्राध्यापकाला प्रश्न विचारेल. नाहीतर तो म्हणेल हो आजकाल आम्ही जर बघतो तर अशा पद्धतीचे माणसं आहेत की पाऊस पडेल का, तर हो म्हणणारी भरपूर माणसं आहेत. अशा पद्धतीचं जी माणसं वाचन करतात ते तशा प्रकारचं मान हलवण्याचं काम करत नाहीत. त्याला प्रतिप्रश्न विचारण्याची ताकद, त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याची ताकद वाचन करण्याने होते. मग ते सामाजिक क्षेत्रामधले असेल, राजकीय क्षेत्रामधले असेल, कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये असेल. आज माणसं कशी वेगवेगळ्या पद्धतीने वागत आहेत, हे का वागत आहेत याचेही कारण आपल्याला अनेक प्रकारच्या वाचनामधून समजायला लागतात की माणूस म्हणून आलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे. बघा लक्षात ठेवा, माणसाचं मोल. खर तर बहिणाबाई चौधरी म्हणतात की माणसा माणसा कधी होशील माणूस. बघा, माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे माणूस. आज माणसाचं मोल आपल्याला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आजचं सुद्धा आम्ही या समाज व्यवस्थेचं देशामधलं चित्रण आम्ही जर बघितलं गेलं तर माणसाचं मोल माणसाला नाही. आज आम्ही सगळी माणसं जातीमध्ये विभागलेलो आहोत, धर्मामध्ये विभागलेलो आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या पोट जातीमध्ये विभागलेलो आहोत. किती किती काय काय या देशामध्ये चालू आहे. प्रचंड वाईट वाटायला लागतं. का तर खरंच सांगायचं म्हणजे आम्हाला महात्मा गांधींचा अभ्यास नाही, आम्हाला महात्मा फुल्यांचा अभ्यास नाही, आम्हाला गाडगे बाबांचा अभ्यास नाही, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास नाही. खरं तर या महामानवांचा जर आम्ही अभ्यास चांगल्या प्रकारचा केला तर आम्ही देश महासत्ताकडे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही महामानव म्हणालेली होती की या देशाला कलंक लागलेली जर कोणती गोष्ट असेल तर ती जातीयता आहे. आज आम्ही जातीयतेमध्ये प्रचंड अडकलेलो आहोत, आम्ही धर्मामध्येच प्रचंड अडकलेलो आहोत. टीव्हीवर पण 2 दिवस चर्चा तीच चालू आहे की राज्यपालांनी हे पत्र पाठवलं, हिंदुत्वाचं पत्र पाठवलं, अशा पद्धतीचं पत्र पाठवलं. आपला तो विषय नाही, पण आपण बोललं पाहिजे का? आपला विषय नाही पण बोललं पाहिजे, मत मांडलं पाहिजे. आपल्याला या टीव्ही वाल्यांना किंवा त्यांना आम्ही कुठे चाललो? कोरोनाने माणसं मरत आहेत, लोकांना रोजगार नाही, मुलांना नोकऱ्याच्या संध्या नाहीत, लोक अजून कितक्या वर्ष जागा भरलेल्या नाहीत, भाकर खायला मिळत नाही, आमच्या नोकरदार माणसाचे काम ऑफिसकडे होत नाहीत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही अर्ज पाठवले तर त्याच्यावर उत्तर मिळत नाहीत. अशा अनेक गोष्टी प्रशासनामध्ये आहेत. याच्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही. का तर ही माणसं सुद्धा माणसाचं मोल ओळखत नाही. ही सगळी माणसं यांना लोभ निर्माण झालेला आहे. कशाचा लोभ निर्माण झालेला आहे? सत्तेचा लोभ निर्माण झालेला आहे, भ्रष्टाचाराचा लोभ निर्माण झालेला आहे, आपलेपणाचा लोभ निर्माण झालेला आहे, स्वार्थाचा लोभ निर्माण झालेला आहे. माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा रे झाला माणस काणूस. अशा प्रकारची माणसं आज निर्माण झालेली आहेत. पण जर आम्ही या महामानवांचं चरित्र वाचलं, या महामानवाने माणसासाठी काय काय केलेलं आहे, ही माणसं जातीच्या पलीकडे जाऊन बसलेली आहेत. महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेलं आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलेलं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला दुसऱ्यांना गुरु मानलेला आहे. इथं जातीचा प्रश्न नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला गुरु मानलेला आहे. सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा की जी थोर माणसं असतात, जी थोर विचाराची माणसं असतात, ही सगळी माणसं विचाराच्या माध्यमातून जात असतात, मानवी हित साधण्याच्या दृष्टिकोनातून जात असतात, माणसाचं मोल ओळखण्याच्या ह्याच्यामधून जात असतात. की राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं जर आम्ही चरित्र वाचलं तर छत्रपती शाहू महाराज पारधी समाजामधला जो माणूस आहे, बघा, पारधी समाजामधला चोरी करणारा जो माणूस आहे, तर त्या माणसाला सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या तिजोरीच्या चाव्या हातामध्ये दिलेल्या होत्या. आणि तो माणूस सुद्धा प्रामाणिकपणे काम करताना शाहू महाराजांना दिसलेला आहे. संधी आम्ही दिली पाहिजे. या माणसांचं चरित्र आम्ही जर वाचलं आणि समाज व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही जर आचरण करण्याचा प्रयत्न केला गेला तर माणूस म्हणून माणसाला जे काही अस्तित्व आहे, तर हे अस्तित्व किती अनमोल आहे हे आम्हाला कळायला लागतं. कधी आम्ही यांची पुस्तकं वाचली पाहिजे, बारकाईने पुस्तकं वाचली पाहिजेत. केवळ फक्त आम्ही जात किंवा केवळ आम्ही फक्त धर्म, केवळ आम्ही फक्त विषमता, केवळ आम्ही फक्त हे भेदाभेद अशा प्रकारचं जर घेऊन बसलो तर या समाज व्यवस्थेमध्ये विकास होत नाही. म्हणून आम्हाला या वाचन प्रेरणाच्या दिवसाच्या निमित्तानं आम्हाला चांगलं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपलं जर कमकुवत मन असेल तर या कमकुवत मनाला सुद्धा धीर देण्याचं काम वाचन करत असतं. त्याचबरोबर आपल्या मनावर असणारा जो काही ताण आहे, हा ताण सुद्धा आपल्याला दूर करण्याचं काम करत असतो. किंवा वाचनामुळे माणूस प्रगल्भ होत असतो, कल्पना शक्तीला सुद्धा वाव मिळत असतो, सृजनशीलतेची वाट सापडते. जर समजा आम्ही एखादी चांगल्या प्रकारची कविता लिहिली, एखादं काही कथा लिहिली, एखादं काहीतरी लिहिण्याचा आम्हाला प्रसंग आला आणि तो जर चांगल्या प्रकारचा झाला, पुन्हा पुन्हा आम्हाला लिहावंसं वाटतं. उदाहरणार्थ, मी जर एखादं कादंबरी वाचली तर त्या कादंबरीमधून मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडतात, मला वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचतात, मला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा मिळतो, मी समाजाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो, आपल्यामध्ये बदल होतो. जसा जसा माणूस वाचन करेल, जसा जसा माणूस घडेल, जसा जसा माणूस तो बदलत पण जाईल. आपल्या कार्यामध्ये सुद्धा तो फरक पडायला लागेल. कारण जर आम्ही कथा वाचल्या, जर आम्ही कादंबऱ्या वाचल्या तर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव सुद्धा आम्हाला लागते. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होण्यासाठी आपलं मन पण तेवढं प्रगल्भ असलं पाहिजे, आपलं मन पण तेवढं संवेदनशील असलं पाहिजे. या संवेदनशील मनाने सुद्धा आम्ही दुसऱ्याच्या मनाची दुःखाची आम्ही जाणीव आमच्या ह्याच्यामध्ये करून घेतली पाहिजे. कारण आम्ही पुस्तकं जर वाचले
तर आपल्या संवेदनशील मनाला खत पाणी मिळत असतं सारखं. वेगवेगळ्या प्रकारचे जर पुस्तक वाचले, जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्न वस्त्र निवारा ह्या जशा माणसाच्या गरजा आहेत, तशाच प्रकारची वाचन सुद्धा ही एक महत्वाची गरज आहे. ती माणसाने जर आपल्या मनामध्ये निर्माण केली, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर माणूस सुद्धा प्रचंड मोठ्या प्रकारचा तो प्रगल्भ होऊ शकतो. आज सगळे असंवेदनशील मन झालेली आहे. तुम्ही बघा मी काय म्हणतो ते, या समाज व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आम्ही फिरणार, कुठल्याच माणसाला कुणाची ओढ राहिली नाही. मी नेहमी म्हणत असतो की या माणसाची त्या माणसाला ओढ राहिली नाही आणि एकमेकाच्या द्वेषापोटी साखर सुद्धा गोड राहिली नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये आहे. असंवेदनशीलता आहे, कुणीच कुणाचं काम करत नाही. आम्ही महाविद्यालयामध्ये वावरत असू, एखाद्या कार्यालयामध्ये वावरत असू, एखाद्या समाज कार्यामध्ये असू, सगळी चढाओढ आहे, सगळी चढाओढ. मी किती शहाणा आहे, मी कशा पद्धतीचा आहे, काम कुणीच नीट करत नाहीत, तुम्हाला हे पण सांगतो. कारण का, आमची असंवेदनशीलता झाली. कुणी 200 रुपयावर काम करतं, कुणी 500 रुपयावर काम करतं, ज्याला पगार मिळून सुद्धा तो पैशाची अपेक्षा करतो. असंवेदनशील मन सगळ्या क्षेत्रामध्ये झालेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये गरिबांना सुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत. शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही इतकं हे करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी शेती सुद्धा कशा प्रकारची केली पाहिजे, शेतकरी कशा प्रकारचा प्रगल्भ झाला पाहिजे, याच्यावर सुद्धा त्यांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. अशा विविध प्रांतामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे. आम्ही पुस्तकं जर वाचली गेली तर आमचं मन सुद्धा संवेदनशील होईल. कारण बहिणाबाई चौधरी म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पुकातल ढोर, किती हाकला फिर येत पिकावर, आणि शेवटी ओळे आहेत त्यांच्या मन झरी झरी, अरे विंचू साप बरे त्याला तरी उतारे. म्हणजे विंचू साप जर माणसाला चावला तर ते उतरून टाकता येतो, ते दुरुस्त होऊ शकतो. पण माणसाचं मन इतकं झरी झालेलं आहे की त्याला मात्र कशाचाच उतार नाही. म्हणून हे माणसाचं मन जर आम्हाला प्रगल्भ करायचं असेल, हे माणसाचं मन जर आम्हाला समृद्ध करायचं असेल, तर आम्ही अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करून आमच्या मनाला आम्ही समृद्ध करू शकतो. आम्हाला मनाला सुद्धा खाद्य लागतं ते पुस्तकांचं, हे खाद्य आम्ही पुरवलं गेलं पाहिजे आणि मन आम्ही प्रगल्भ केलं पाहिजे. सगळ्या गोष्टीवर विलाज आहेत पण मनावर विलाज नाहीत असं म्हटलं जातं. पण तुम्ही सतत जर आपण चांगल्या गोष्टीचं वाचन केलं तर निश्चित आपण आपल्या या मनाला एक चांगल्या प्रकारचा आकार देऊ शकतो, आपलं मन चांगल्या प्रकारचं घडवू शकतो. पण आपल्याला तशा प्रकारचं मिळालं पाहिजे. असं म्हणतात की वाल्या कोळीचा सुद्धा वाल्मिक ऋषी झालेला आहे, त्याला तशा प्रकारचं बुद्धाने सांगितलं गेलेलं आहे, किंवा तशा पद्धतीचं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या सांगितलं गेलेलं आहे. किंवा त्याचा तो जो हे होता, रोज तो मारायचा आणि अंगठा आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचा, दरोडेखोर अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर सुद्धा बुद्धाचा शिष्य झालेला आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून यायला लागतात. मन परिवर्तन करण्याचं काम, मनामध्ये बदल घडवून आणण्याचं काम पुस्तकं करत असतात. मनाला चेतना देण्याचं काम पुस्तकं करतात. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चरित्र जर वाचले तर इतराबाबत सुद्धा आपली काही कर्तव्य आहेत हेही आपल्या लक्षामध्ये यायला लागतं. जसं महात्मा फुलेंनी कर्तव्य केलेली आहेत, गाडगेबाबांनी पण केलेली आहे. गाडगेबाबांनी सुद्धा ही समाजसेवा करत असताना सुद्धा त्यांना निरोप आला की आपला मुलगा मृत्यू पावलेला आहे. तर गाडगेबाबा म्हणाले की रोज मरती कित्येक कोट्यानकोटी आणि काय रडू मी एकासाठी. ही भूमिका गाडगेबाबांची आहे, ही समाजसेवाचं व्रत गाडगेबाबांचं आहे. हे जर आम्ही पुस्तकामधून वाचलं तर आपण समाजासाठी काय केलं पाहिजे, सामान्य माणसासाठी काय केलं पाहिजे, इतरांसाठी काय केलं गेलं पाहिजे, हेही आपल्याला त्याच्यामधून कळतील. वाचन केल्याने नोकरीच्या संध्या पण उपलब्ध होतात, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर वाचलं वगैरे हे होतात, किंवा निर्णायक विचार करण्याची क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण होते. लक्षात ठेवा, निर्णायक, आज आपल्यामध्ये निर्णायक क्षमता नाही. आपण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शैक्षणिक कारणामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण उतरतो त्यावेळेला निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये होत नाही. आपण मी जरी प्राध्यापक म्हणून जरी वावरत असेल तरी निर्णय काय दिला पाहिजे किंवा मी माझा स्वतःचा निर्णय काय घेतला पाहिजे हे मला अजूनही कळत नाही. का तर आपलं मन तेवढं अजूनही प्रगल्भ झालेलं दिसत नाही. म्हणून आम्ही जर समजा हे मोठमोठी पुस्तकं जर वाचली, चरित्र वाचली, वाचन जर वेगवेगळ्या पद्धतीचं केलं तर आपलं मन सुद्धा निर्णायक बनू शकतं. जसं की शेतकरी मळणी करतो आणि मळणी केल्यानंतर तो धान्य त्याला आपण काय म्हणतो उपणून घेतो आणि त्याच्यामधलं धान्यामधले जे कण आहेत, धान्यामधला जो भुसा आहे तो बाजूला फेकून देतो, वेगळा करतो आणि फक्त धान्य निवडून घेण्याचं काम करतो. अगदी तशाच प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जर आपण वाचली त्याच्यामधलं आपल्याला काय घ्यायचंय आणि काय टाकून द्यायचंय, काय जीवन उपयोगी आहे, काय समाज उपयोगी आहे, काय देश उपयोगी आहे,
हेच आम्ही जर घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपलं मन, आपलं मत किंवा आपली निर्णायक विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. आणि जर आम्ही एकच पुस्तक जर चांगल्या पद्धतीने वाचलं तर वाचलेली एक कल्पना किंवा वाचलेलं एक पुस्तक सुद्धा नवीन 100 कल्पनांना जन्म देऊ शकतं किंवा नवीन 100 घटना चांगल्या प्रकारच्या ते घडवण्याची ताकद त्या पुस्तकामध्ये आपल्याकडे असायला लागते. आणि दुसरी गोष्ट आहे की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली तर जगाकडे सुद्धा तटस्थ भूमिकेतून कसं बघायचं याचं आपल्याला आकलन व्हायला लागतं. तटस्थता बघा तुम्ही, पाऊस पडेल का हो, बाजारात जायचं का हो, हे करायचं का हो, आपण कशालाही मान हलवण्याचा प्रयत्न करतो. खोटा असलं तरी मान हलवतो, खरं असलं तरी मान हलवतो. ही परिस्थिती शिकलेल्या लोकांमध्ये जास्त आहे. पण आम्ही जर खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचली तर तो मान तशा प्रकारचा हलवणार नाही, म्हणजे तटस्थपणे तो बघेल. एखाद्या घटनेकडे कुणाकडे जर बघायचं असेल तर तो तटस्थपणे बघायला लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं वाचनाने हे आपल्याला गोष्टी कळायला लागतील. म्हणून वेळ आपला सत्कारणी पण लागतो, कुणी मनोरंजनासाठी सुद्धा वाचतं. पण माणसाचं जीवन समृद्ध करायचं असेल तर निश्चितच पुस्तक हे फार महत्वाचं आहे. आपल्याला अनेक प्रकारच्या उदाहरणामधून सांगितलं गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे मी असं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा गांधीजींची आणि बॅरिस्टर जीनांची एक मुलाखत घेण्यासाठी परदेशामधून माणूस आपल्या देशामध्ये आलेला होता. आणि आल्यानंतर या तिघांनाही त्यांनी विचारलेलं होतं की तुमची मला मुलाखत घ्यायची आहे. तो बॅरिस्टर जीनाकडे गेला. बॅरिस्टर जीनांनी सांगितलं की तुम्ही संध्याकाळी या. महात्मा गांधीजींकडे गेला. महात्मा गांधींनी सांगितलं की बॅरिस्टर जीनांची मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. पुन्हा तो शेवटी बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही या दोघांची मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. त्यावेळेला तो पत्रकार थोडासा निराश झाला आणि निराश झाल्यानंतर तो परत गेला. पुन्हा ठरलेल्या वेळाप्रमाणे तो बॅरिस्टर जीनाकडे गेला आणि बॅरिस्टर जीनाकडे गेल्यानंतर बॅरिस्टर जीनांनी त्या पत्रकाराला मुलाखत दिली नाही. पुन्हा तो पत्रकार महात्मा गांधीजींकडे आला. या टीव्ही मध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल आहे, त्याच्यामध्येही उदाहरण सांगितलेलं आहे. महात्मा गांधींकडे गेल्यानंतर कस्तुरबा गांधी मधून बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बापूजी झोपलेली आहेत. रात्रीची वेळ झालेली होती, रात्रीचा प्रचंड वेळ झालेला होता, 1-2 वाजलेले होते. शेवटी पत्रकार नकारात्मकतेच्या भावनाने तो बाबासाहेबांकडे जायला निघाला आणि त्याच्या मनात प्रश्न होते की बाबासाहेब सुद्धा या ठिकाणी मुलाखत देतील की नाही, ते झोपले असतील की काय, अशा प्रकारचा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. त्यावेळेला तो बाबासाहेबांकडे आला. बाबासाहेबांचा दरवाजा त्यांनी वाजवला. दरवाजा ठोठवल्यानंतर मधून आवाज आला की ढकला. ढकला म्हणल्याबरोबर या पत्रकाराने तो दरवाजा ढकलला. त्यावेळेला बाबासाहेब पुस्तक वाचत होते. बाबासाहेब पुस्तक वाचत होते. त्यावेळेला पत्रकाराला आश्चर्य वाटलं आणि पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न विचारला की का हो बाबासाहेब, तुम्ही अजून जागेच आहेत, तुम्ही अजून पुस्तक वाचत आहेत. त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं, कारण पत्रकार म्हणाला बॅरिस्टर जीनाबी झोपलेले आहेत, त्यांनी मुलाखत दिलेली नाही. गांधीजी पण झोपलेले आहेत, त्यांनी मुलाखत दिलेली आहे. बाबासाहेबांनी उत्तर दिलं की ज्या बॅरिस्टर जीनांची मुलाखत गेलेली आहे ते झोपलेले आहेत. महात्मा गांधीजी पण झोपलेले आहेत, पण मी पण झोपलेलो नाही. याचं कारण एकच आहे की त्या दोघांचाही जो समाज आहे तो समाज त्यांचा जागा आहे. माझा समाज झोपलेला आहे. माझ्या समाजाला मला जागा करायचं आहे. म्हणून मला हे विविध प्रकारचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनही मी आज जागा आहे. वाचनाने, अभ्यासाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं जग, हे सगळा देश बदलून टाकलेला आपल्याला दिसून यायला लागतो आणि सगळ्या माणसांचं जीवन, मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं जीवन समृद्ध करायचं असेल किंवा आपल्या जीवनामध्ये अशी जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत ती पेलण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण करायची असेल किंवा एकंदरीतच मी थोडक्यात असं म्हणेल की आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला स्वतःचं जर चांगल्या पद्धतीचं निर्माण करायचं असेल, व्यक्तिमत्व जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर निश्चितच आपल्याला जीवनामध्ये आपल्याला बदल जर घडवून आणायचा असेल
सर डिस्कनेक्ट झालेत सर. सर डिस्कनेक्ट झालेत. अपेक्षा. हो मॅडम. विद्यार्थिनींपैकी कुणी मनोगत व्यक्त करणार होतं ना ग? मॅडम ते हा एका मिनिटात सर जॉईन होतात. हा मॅडम. हा सर. हा एका मिनिटात येतील सर जॉईन. हो सर. हो. तू 18 मिनिटात परीक्षा सोडली का? नाही 40 प्रश्न सोडले का 60 पैकी? ओके यस. बर मी पाहतो कंप्लीट आहे का तुझी. यस. हा जॉईन झालेत सर. जॉईन झाले. हा हॅलो सर. हा सर येतोय आवाज. सर जॉईन करा ना. इंटरनेटचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे. हा येस सर. हो सर आता समारोप या ठिकाणी मी 1 मिनिटामध्ये सांगतो. अशा पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन प्रयत्न केला तर ते परिवर्तन वाचनाने होऊ शकतं. म्हणून आपण योग्य अशा प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे आणि योग्य अशा प्रकारची पुस्तकं वाचून आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणला पाहिजे. माणसाचं मस्तक संपन्न करत असतं आणि संपन्न झालेलं मस्तक मात्र कुणापुढेही नतमस्तक होत नसतं. चालले गेले. तर अशा अनेक प्रकारची पुस्तकं आपल्याला वाचल्यानंतर समजून यायला लागेल. अग्निपंख असेल, एक होता कारभार असेल, मुसाफिर असेल, स्टीव्ह जॉन्स असेल, पाटलांचा असेल, आई समजून घेताना असेल, उद्धव शेळकेंची कादंबरी असेल, मृत्युंजय असेल, बलूत असेल, अनेक विविध प्रकारची पुस्तकं आहेत. याच्यामधून हे वाचल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व संपन्न होईल. त्यामुळे आपण आज वाचन प्रेरणाच्या निमित्तानं आपण योग्य अशा प्रकारची पुस्तकं वाचून समाजहित देशहित साधावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि आपण मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. विद्यार्थ्यांनीही ऐकून घेतलं, सगळ्यांनी ऐकून घेतलं. पुनश्च मी एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. अपेक्षा. हो मॅडम. बोल बेटा. धन्यवाद सर. सरांनी वाचन, प्रेरणा, चारित्र्य अशा गुंतवागुंतवीच्या शब्दांचा अर्थ अगदी कमी वेळात आणि सोप्या शब्दात सांगितला. त्याबद्दल मी सरांचं आभार व्यक्त करते. आणि यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JB अडसुडे सर
यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. हॅलो हॅलो अपेक्षा सर, आवाज येतोय? हो मॅडम. सर डिस्कनेक्ट झाले तसं वाटतंय अगं. हा, तर विद्यार्थिनींपैकी कोणी मनोगत व्यक्त करणार होतं ना? नाही मॅडम, माझ्याकडे तर कोणाचीच नावं नाही आली. एक मिनिट बरं. सर. हा मॅडम, हा सर 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 एका मिनिटात येतात वरती. खाली नेटचा प्रॉब्लेम झाला. ओके सर. तर ओके. मग सर समारोप करतील. 1 मिनिटात हो. येतात. चालेल सर, चालेल. हो हो. काही प्रश्न विचारायचे असतील विद्यार्थ्यांना तर तोपर्यंत विचारा. सर, डॉक्टर मस्के सर जे आहेत हे साहित्यिक आहेत, कवी आहेत आणि खऱ्या अर्थाने गरिबीतून सर वरती आलेले आहेत. गरिबी काय असते, गरिबीची जाण ठेवून शिक्षण घेणं आणि त्याच्यातून सर या ठिकाणी आलेले आहेत. काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात काही विद्यार्थी. म्हणजे तुम्ही वरती येऊन बोलण्यापेक्षा तुमच्या जागेवर. तुमचं कनेक्ट होतंय, माझं का होत नाही? सर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सरांचं शिक्षण झालेलं आहे. मस्के सरांचं PhD ही सरांनी औरंगाबाद विद्यापीठातूनच केलेली आहे. मी त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो त्यावेळेसपासून सरांना ओळखतो आहे. सर्वांना मार्गदर्शन करणं, अनेक विषयाचा अभ्यास सरांचा गाढा अभ्यास आहे आणि खूप संघर्ष जीवनामध्ये केलेला आहे सरांनी. संघर्ष करून आज इथपर्यंत मस्के सर हे पोहोचलेले आपणाला दिसतात. आय थिंक मस्के सर आलेले आहेत. मॅडम, अपेक्षा. हो सर. हा सर आहेत. हा, अध्यक्ष समारोप. सरांना हा, वाइंड अप. समारोप सर डायरेक्ट. हा, अध्यक्ष समारोप सर करते. हा, सरांना मी विनंती करते की त्यांनी बाबू सर आले होते. हा सर, एकच मिनिट. हा सर, हा, अपेक्षा. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JB अडसुळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय पण मग डिस्टर्बन्स होतो. हॅलो सर. हा हा, आहेत सर. येतंय ना ऐकायला? हा हो सर.
सर अध्यक्ष समारोप करा सर आता. अच्छा, माझा नंबर आहे आता. हो सर, हो सर. मी बोलतोय ते ऐकायला येतंय सर्वांना? हो सर, हो सर, हो सर. हॅलो. हो सर, येतंय ना? ओके. समता शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातर्फे आजचा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करत आहोत. आणि या आजच्या कार्यक्रमासाठी आपणाला वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर सतीश मस्के आणि माझ्यासमोर बसलेले माझ्यासमोर दिसणारे सगळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि आमचे काही नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स. खरं तर आजचा दिवस आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने मला वाटते की ही 3री स्टेज चाललेली आहे. सकाळीच आम्ही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांची जयंती साजरी केली. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण दुपारी कार्यक्रम घेणार आहे. तो आपण विद्यार्थी विकास समिती आणि आपल्या महाविद्यालयाचं NSS युनिट या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नानं घ्यावा. असं ठरल्यानंतर मग हा कार्यक्रम कसा राहील, कसं स्वरूप राहील आणि त्याचे वक्ते कोण राहतील हाही विचार आल्यानंतर प्राध्यापक घोंगडे आणि खान मॅडमनी ज्या वेळेला मस्के सरांचं नाव सुचवलं त्यावेळेला खरोखरच बरं वाटलं. कारण काही प्रसंगाला ठराविकच व्यक्ती असतील तर त्याला एक वेगळी शोभा येते. कारण मस्के सरांचं बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं बोलणं, त्यांचा अभ्यास हे ऐकिवात होतो. आणि त्यामुळं आज ज्या पद्धतीनं त्यांनी वाचन दिनानिमित्त जी काही त्यांची मतं मांडलेली आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी अब्दुल कलामजीच्या जीवनाचा पूर्णपणे जो आराखडा किंवा ज्याला आपण म्हणतो की पूर्ण जीवन परिचय ज्या पद्धतीनं त्यांनी आणि एवढ्या सहज गतीनं आपल्यासमोर मांडला, त्यावरून त्यांचं स्वतः वाचन आणि अभ्यास हे ज्या पद्धतीनं स्पष्ट होत होतं आणि त्याच्यानंतरचा जो भाग त्यांच्या व्याख्यानाचा जो त्यांनी उल्लेख केलेली अनेक पुस्तकं, त्याचबरोबर पुस्तकांचा सारांश देत त्यांनी त्या लेखकांची नावं, त्या समाजामधला असणारा त्याचा परिणाम किंवा ज्याला आपण इम्पॅक्ट म्हणतो, तर हे सगळं ज्या पद्धतीनं ते सांगत होते त्यावेळेला मनामध्ये अनेक विचार येत होते. आणि त्यापैकी पहिला म्हणजे की ज्या वेळेला बरेच मोठं आमच्यासारखे किंवा इतर जे काही मंडळी PhD करत होती त्यावेळेला त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो भाग असायचा ग्रंथ परिचय किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो. मला वाटतंय या संदर्भात जर जी काय मंडळी PhD करत असतील किंवा करायचा जर विचार असेल तर त्यांनी सहजगत्या जवळजवळ 20-25 पुस्तकांचा एवढा अगदी चांगल्या पद्धतीनं उल्लेख केला, चांगल्या पद्धतीचं त्याचं परीक्षण केलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्या पुस्तक आणि त्या लेखकाचं समाजात स्थान, समाजावरती होणारा परिणाम आणि त्याचबरोबर आपण त्याच्यातून काय घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या अनेक पैलूवरती त्यांनी ज्या पद्धतीनं ज्याला मी म्हणतो की अगदी खंबीरपणे, आत्मविश्वासाने आणि त्याचबरोबर एक अशा शैलीमध्ये की सहजासहजी लोकांच्या मनावरती ते बिंबवत होते, मनावरती एक वेगळ्या पद्धतीनं परिणाम करत होते. आणि त्याच वेळेला मनामध्ये वाटलं की खरंच वाचनाचा काय परिणाम असू शकतो. कारण वाचनामुळं जर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एवढं जर प्रभावी होऊ शकतं तर मला वाटतंय आमच्यापैकी काही लोकांनी जर इतर काही जरी आपल्या लक्षात राहिलं नाही तरी फक्त प्राध्यापक मस्के सरांचं जर नाव लक्षात ठेवलं तर मला वाटतंय आयुष्यामध्ये जे काय आपण वाचू त्याच्या बाबतीत आपल्याला निश्चितच एक वेगळा आनंद मिळेल, वेगळी माहिती मिळेल. कारण त्यांनी धडाधड वाचनाचे महत्त्व एवढ्या सहजगत्या आपल्या समोर टाकलेले आहेत. मग त्याने तुमचं व्यक्तिमत्व वाढतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो, त्यांचं बरंच नोकरीसाठी प्रयत्न म्हणजे तुम्हाला फायदा होतो. तर ह्या सहजगत्या ज्या पद्धतीनं त्यांनी मांडल्या यावरून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वाचनावरती किती विचार केला असेल हे सहजगत्या स्पष्ट होतं.
आणि त्यामुळं महाविद्यालयातर्फे त्यांचं खरंच अगदी अगदी मनापासून अभिनंदन करतो, आभारी मानतो. कारण आजच्या विषयाला साजेस विचार मांडणं, लोकांच्या समोर ते पटवणं आणि जसं वेगवेगळ्या लेखकांनी किंवा सामाजिक चळवळीच्या लोकांनी आपला जसा ठसा उमटलाय त्याच पद्धतीनं त्यांनी आजच्या व्याख्यानामध्ये वाचनाचं महत्त्व सांगण्याचा जो स्वतःचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे तो खरोखरच विशेषतः तरुण मंडळीच्या मनामध्ये आयुष्यभर राहील. त्यामुळे मी खरंच मनापासून त्यांचं आभार मानतो. मी शेवटी आजच्या या सगळ्या प्रसंगानिमित्त 2 गोष्टी सांगून मी माझं अध्यक्षीय भाषण संपवणार आहे. त्यापैकी एक जी बऱ्याच दिवसापासून त्या वाचनाबद्दल आणि वाचनाचं महत्त्व, खरं तर मुस्के सरांनी त्याच्यावरती खूप डिटेल चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. पण सहज काही दिवसापूर्वी मला वाटते माझ्या समोर बसलेल्या काही लोकांनी ते माझ्याकडून कधीतरी ऐकलं असेल, पण सहज तो एक मनात विचार आला. मध्यंतरी एक मिरर म्हणून एक इंग्लिश मॅगझिन आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलंही असेल. तर त्याच्यामध्ये असा एक सर्वे आला होता की जगातील जवळजवळ 180 देशातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा त्यांनी सर्वे केला होता आणि कशामुळं किंवा कोणत्या गोष्टीमुळं माणसाचं आयुष्य वाढतं त्याचं एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्याचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे त्या लेखामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी मंडळी खूप पुस्तकं वाचतात आणि विशेषतः जी लोक वैचारिक पुस्तकं वाचतात त्यांचं आपोआपच जसं वाचनामुळे व्यक्तिमत्व घडतं तसं वाचनामुळे तुमचं वयही वाढतं. आणि त्यांनी ते सगळं विश्लेषण करून सांगण्याचा त्या पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे की जी मुलं किंवा ज्या व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं अशी वैचारिक पुस्तकं वाचतात त्यांचं वय इतरांच्या पेक्षा 5 वर्षांनी जास्त असतं. म्हणजे समजा माझ्यासारखा एखादा 75 किंवा 80व्या वर्षी जर समजा मरणार असेल तर जी चांगली पुस्तकं वाचतात ते कदाचित 85 ते 90 वर्षापर्यंत जगतात. हा एक महत्वाचा मला वाटतंय की त्याच्यातून येणारा निष्कर्ष आहे. आणि त्याच्यानंतर त्याच लेखामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ती म्हणजे की जी मंडळी पुस्तकं वाचतात, वारंवार पुस्तकं वाचतात, वैचारिक पुस्तकं वाचतात, स्वतःच्या मनाला चॅलेंज देणारी पुस्तकं वाचतात, त्यांचा विसराळूपणा आपोआपच कमी होत जातो. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की आपण एक सर्वसाधारण 60-65 वयापर्यंत आपण पोहोचलो की हळूहळू बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी विसरून जाण्याकडे कल येतो आणि हळूहळू बऱ्याच गोष्टी त्या विसरतात. पण जर जी मंडळी अशा पद्धतीचं ज्याला आपण हेवी वाचन म्हणतो, वैचारिक वाचन म्हणतो, लॉजिकल वाचन म्हणतो, सायंटिफिक वाचन म्हणतो, तर अशा पद्धतीचं वाचन करणारी जी मंडळी असतात त्यांची मेमरी अगदी साबूत राहते आणि बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीनं कदाचित आपल्यासारखे 40-45 वर्षाची जी काही मंडळी आहेत त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी राहत नसतील, पण ते 60-65 किंवा 75 वर्षाची जी काही वाचन करणारी मंडळी असतात त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते, मजबूत असते. हे एक वाचनाचं एक पुन्हा आणखी एक नवीन आलेला पुढे निष्कर्ष आहे. तर हा एक मुद्दा सांगायचा होता. आणि सहज आज अब्दुल कलामजीची जयंती होती, वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण बोलणार होतो, त्यामुळं त्यांचं आतापर्यंत जे वेगवेगळे लिखाण आलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी काही वाक्य आली होती, तर त्यापैकी काही वाक्य मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी फक्त मी ती वाक्य वाचणार आहे. खरं तर ती वाक्य 10 आहेत, त्यामुळं 10 वाक्य फक्त मी वाचणार आहे, त्यांचं अजिबात एक्सप्लेनेशन करणार नाही. त्यामुळं 10 वाक्य वाचण्याची थोडीशी प्रत्येकाने कॅपॅसिटी किंवा तेवढी सहनशक्ती ठेवावी आणि त्याच्यानंतर मी माझं अध्यक्षीय भाषण संपणार आहे. त्यापैकी पहिलं जे वाक्य आहे जे ऑलरेडी मस्के सरांनी सांगितलेलं आहे की अब्दुल कलामजीच्या म्हणण्यानुसार स्वप्न त्याला म्हटलं जातं की जे तुमचं झोप उडवते, अदरवाईज ते स्वप्न असणार नाही. ज्या माणसाला चांगली झोप लागते किंवा काही टेन्शन नसताना झोप लागते तो माणूस खरोखर आयुष्याची खूप चांगली स्वप्न बघतो असं मानलं जात नाही. त्याच्यानंतर दुसरं एक त्यांचा जो विचार आहे, बुद्धिमान व्यक्ती खरं तर आपल्या आहे,
बुद्धिमान व्यक्ती वर्गात शेवटी बसले. बहुतेक वेळा पहिले वर्गामध्ये पहिले दुसरे येणारी मुलं समोरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरती बसतील याची काय गॅरंटी नसते, कारण अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार जी हुशार मुलं असतात ती तुमच्या लेक्चरला बसतातच असं काही नाही आहे, किंवा आपल्या लेक्चरमधून खूप काही शिकतात असं नाही. त्यांची ती ओरिजिनल एक वेगळी कॅपॅसिटी असते. त्याच्यानंतर तिसरं जे आहे, तिसरं एक वाक्य आहे अब्दुल कलामजीच्याच वेगवेगळ्या पुस्तकातून कलेक्ट केलेलं आहे. जेव्हा पाऊस होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात, मात्र गरुड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगावरून चालत असतो, ढगावरून उडत असतो. तिसरं नाही आहे, चौथं जे महत्वाचं वाक्य आहे, तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झाला तर तुमचा पहिला विजय केवळ नशिबाचा भाग होता असे म्हणायला अनेक जण सज्ज असतात. त्यामुळं पहिल्या विजयाला बाळू नका, दुसऱ्या विजयापर्यंत तुमची कॅपॅसिटी सेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे, यशाबद्दल माझी निष्ठा जर चांगली असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. म्हणजे जर यश माझं जर ठरलेलं आहे की काही गोष्टीच्या बाबतीत, तर मग अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण कमी करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच गरजेचं असतं. स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्न पाहणे गरजेचं आहे. आपणाला जर वाटतं हे माझं स्वप्न आहे तर पाहायलाही शिकलं पाहिजे, असं अब्दुलजींचं म्हणणं आहे. संकुचित ध्येय बाळगू नका, महान विचारदृष्टी समोर ठेवून परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे विकसित राष्ट्र बनेल. अब्दुल कलाम. त्याच्यानंतर एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते, एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते, एखाद्याला जिंकणे खूप अवघड असते. नेक्स्ट वाक्य आहे, स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृती सत्यात उतरवा. आणि शेवटचं खूपच महत्वाचं वाक्य आहे आणि ते असं आहे, यशस्वी कथा वाचू नका, यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. हे होते अब्दुल कलाम. मला वाटते आजचा कार्यक्रम खूपच सुरेख, खूप चांगल्या पद्धतीने झाला. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. दोन्ही विभागाच्या ऑर्गनायझरचंही मी मनापासून आभार मानतो, कारण कोणतीही गोष्ट आयोजित करायची एवढी अलीकडच्या काही काळामध्ये सहज शक्य नाही आहे, पण तरी सुद्धा दोन्ही विभागांनी, विशेषतः NSS विभाग आणि विद्यार्थी विभागांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम आणला आणि त्या कार्यक्रमाला खूप चांगली शोभा आणली आपल्या डॉक्टर सतीश मस्के सरांनी. त्यामुळे त्यांचंही पुन्हा एकदा आभार मानून मी माझं अध्यक्ष भाषण इथे संपवतो. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. सतीश मस्के सर यांनी आपला अमूल्य वेळ आपणासाठी दिला, त्यासाठी मी सरांचे मनपूर्वक. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर यांनीही आपला वेळ कार्यक्रमासाठी दिला, त्यासाठी मी सरांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी डॉक्टर घोंगडे सर व खान मॅडम यांनी या कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी मी सरांचेही आभार व्यक्त करते. महाविद्यालयातील इतर शिक्षकांनीही दाखवली, यासाठी मी शिक्षकांचेही आभार व्यक्त करते. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनाचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनाचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आपला मौल्यवान वेळ दिला. आज मानतो मनापासून आभार, आज मानतो मनापासून आभार. धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते की नाही करत? कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू मस्के सर. हो धन्यवाद. येस सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सर्वांचे आभार आणि बाय बाय. धन्यवाद.